बघा एक दोन आले का आल्या सुरू. चला ठीक आहे नाही जमलं लय लय डोकं घावं लागते ते त्याला ही हे म्हणजे नवीन सरकारनं आपल्याला दिली साथ हे खरं कामाचे आहेत बरं आपलं. आता हे किती बाया बघतात आपले मी हे टाकतो ना दळून ते हा मग टाक ते बघतात ऐकतात हा चला ताई समजलं काय दुष्ट हा किती झालं दुष्ट 10 हा आता 11 मनावर ताई जायचं नाही नापनिक म्हणा नापनिक लय महत्वाचं आहे हे झाली ब्रह्मविद्या बरं आता हिरेखानचं दृष्टांत हे जाईल ताई तर हे ह्या जीवाचं सगळे पागापांग झाली का नाही कोणी कुठे गेलं कोणी कुठे गेलं कोणी कुठे गेलं पण तरी परमेश्वर आपल्याला सोडून देतात का नाही काय म्हणतात मागा मागा येस ना रामदेव कोणी ईश्वरही देतात परमेश्वर तुम्हाला इतकं झालं तरी मी परमेश्वर म्हणतात माग रे तुझ्या जसं त्या कणाशीच्या हा माग काहीतरी पण आपल्याला मागता येते का नाही मग आपण जायचा म्हणत कोणी एक साळी हटासी वेव घेवया जाय हट वेव नवे म्हणून वृक्ष एका तळी निजे निजे वरुते पाहे तो सगळं डाळ फांदी देखे मग म्हणे याचे कैसे बरबे वेव होईल तो वेव पडे वेव घे खांद्यावरी घाली निघे मग तो म्हणे आगामी कल्पवृक्ष प्रसन्न झाला मग तरी मोडीये तोडीये आणि वेवची दे इथं हे तीन टप्पे आहेत दृष्टांताची एक हे लापणी दुसरा दृष्टांत आणि तिसरा त्याचा अर्थ देवानं सांगितलेला भाव तर काय म्हणलं ते एक साळी असतो त्याचा ते हे चालवायचं असते ना त्याचं ती लांब दांडी उडती त्याला वेव म्हणतात म्हणून तर ते वेव आणायला बाजाराला जातो तर बाजारात वेव आणत नाही किंवा वेव आला नाही मग तो वापस फिरतो आणि एका झाडाखाली झोपतो थोडं आराम तर झोपतो ऊन पडलेलं असते मग त्याला थोडा आराम करतो आणि मग आराम करतो आणि मग आराम करत असताना वर बघतो तर वरी त्याला मस्त लांब अशी काठी दिसते तर मग ते मग अरे वायाचं किती चांगलं वेव होईल आहे का नाही म्हणजे ज्याला जी गोष्ट पाहिजे असते तीच लक्ष येते नाही का सांभार कशाकडे बघत आहे कशाकडे बघत आपल्या चपलाईकडे बुटाईकडे आहे का नाही सोनार कशाकडे बघते हो त्याला त्याचा वीर त्याला तेच बघते ते प्रत्येक जण शेतकरी कशाकडे बघणार ते म्हणते ज्वारी का आली चांगली आम्हाला आठवण का नाही आम्ही कशाकडे बघणार कापसाकडे काय गजे बसायला लागले आम्ही आणि त्याचा वेद ज्याचा वेद त्याची प्राप्ती होत असते माणसाला देवाला सांगितलं ज्याचा वेद त्याची प्राप्ती तर ते बरं का मग ते सरळ दान बघतो त्याला वाटते मस्त वेव होते आणि मग तसं म्हणलं की ते आणि मग याला वाटते वा बरं झालं घेता वेव निघत आहे मग ते वृक्ष बोलू लागतो त्याला म्हणते अरे मी वृक्ष कल्पवृक्ष आहे तुला काही माग अजून मी तर तुला मी देतो पण ते म्हणलं मग काय जाऊ दे नाही हे मोडलं तर दुसरा लागलच का नाही मग पुन्हा कोण देईल मला मग त्याच्यासाठी अजून एखादा येऊ दे मग बघा व्यवस्थ मागितलं का नाही ते म्हणलं असतं किलोभर सोडून दे जमलं असतं का नाही ना ती कसं आठवलं नाही आठवणच नाही ते त्याच्यामुळे आपण परमार्थात असलो तर परमार्थाचा आठवते आपण जर संसारात असलो तर संसारातच आठवण एखादा चोर असला त्याला काय आठवण चोरीच आठवणार त्याला ते असं होते ते तैसे नाही का परमेश्वर प्रसन्न झाली जीव काय उपयावर मागाव आहे का नाही त्या साधायसाला देव प्रसन्न झाली साधायसाला म्हणजे साधायसा मागा काय मागायचं तर काय म्हणले ते साधायसा ती म्हणली बघा बाई साधायसा जरी शहाणी नाही लय मोठी हुशार नाही तरी किती मागितलं तिनं आणि हुशार असती बाई तर काय मागितलं असतं तर असं मागता आलं पाहिजे आपल्याला हो ना आता ताई मी आयर्मनला गेलो तिथं राहिलो संध्याकाळी माझ्या कोण झोपीत आलं माहित नाही सपना ती म्हणे तुला काय मागायचं पण मला काय नाही पाहिजे नाही माग बाबा ते मी म्हणलं मग नाही का
वास्तविकासाठी काय देत असला तर द्या, त्याच्या भल्यासाठी. ताई मग ही मला बुद्धी दिली तुम्हाला शिकवण्याची, मला बुद्धी दिली. हे पुस्तकं छोटे छोटे तुमच्यासाठी. हे पुस्तकं काही साहित्यिक नाहीत ते, हे पुस्तक फार मोठाले नाहीत. जसे तुमचे त्या कोणते बाबांना लासूरकर बाबांना पुस्तक लिहिलं, किती ते महत्वाचं पुस्तक आहे, तसे हे पुस्तकं नाहीत. पण हे तुमच्या लागली आहे पुस्तक, पाय आहे पाय. हा पाय आहे. तर असं आहे ते. तर आपल्याला मागता आलं पाहिजे कोणची गोष्ट. आणि मी दुसरंच मागितलं असतं तर मिळालं बी असतं मला, पण तुमचं भलं नसतं झालं. बरोबर. हो ना. आणि पण ताई याच्यातूनच माझं भलं आहे. माझ्या भल्याची वाट याच्यातूनच तिकडे जाते. हो कुठे जाते भल्याची वाट याच्यातूनच जाते. तर असं आहे ताई. त्याच्यामुळे नाही का जीवे प्रसन्न झाल्या काय विखोयावर मागव नाही, काय मागव परमेश्वराचे प्रेम मागव. ताई त्या कुंतीला म्हणले देव तुला काय मागायचं, तुम्हाला कुंती म्हणली मला नाही का संकट द्या, दुःख द्या, जेणेकरून तुमची आठवण मला नेहमी येईल. गांधारी म्हणली देवा तू माझे पोरं जसे मारले ना, तू हे पोरं मरू दे पाहिजे मेले बिचे नाही का. ते प्रभास शत्राव गेले भांडू भांडू मेले तिच्या देखत. असं ताई हे कशाला मारायचं हो इतकं. बरं मग देव म्हणले की त्याला भांडणे खेळा नाही म्हणले का. बरं ताई कसं आहे ताई बरं का, गोचीर नाही का गाईच्या अंगाला चिटकलेला असतो, पण ते दूध पितो का नाही. तशीच गोष्ट आहे ते माणसाची बी. आता हे धृतराष्ट्र झालं त्याला कळालं का देव, गांधारीला समजलं का देव, दुर्योधनाला समजलं का देव नाही का. धेनुस्थळी गोचिर तोंडी पोवी तो रक्तप्रासी बहुमस्त जीवी, गोडी क्षीराची नकळेची त्याला उपदेश सकाळचा असं आहे ना एक प्रवादाचं पुस्तक. ताई माझी मावशी होती, मावशी ती मला मग मार्गात नेत होती बीडकर बाबाच्या लहानपणी. मग ते प्रबंध शिकवायची, मी बी बसायचो, मी बी म्हणायचो. तिथून दळीत मला तयार पाहिजे माझ्या मावशी. ती मावशी म्हणजे आपल्या वामनशास्त्रीला सांभाळणारी बाई. आणि मग वामनशास्त्रीने तिला लई सांभाळत नाही, मरुस तर सांभाळत आईसारखं. ती आईच होती त्याची मला. हो ना. मग मी बी वामनशास्त्री जेव्हा कपडे नव्हते वामनशास्त्री म्हणजे हे दीक्षा नव्हती तेव्हापासून मी त्याच्या सगळं राहत होतो. बाबाचं माझं चांगलं होतं वामनशास्त्री. त्याला कपडे नव्हते म्हणजे दीक्षा नव्हती तेव्हापासून मी त्याच्या सगळं राहिलो. असं फार चांगली माणसं होती म्हणजे प्रेमळ होते ते. विरकर बाबा कसे होते, प्रेमळ होते. तर आपण काय मागावं ताई, परमेश्वराचे प्रेम मागावे. ते काय मागायचे म्हणजे ते तर कर्मवशीच मिळेल मला ताई. ते काय मागावे असे ते सगळे कर्मवसे. म्हणजे काय त्या म्हणजे वेव मागाव का, ते तर कर्माने मिळेल तुम्हाला. आणि शेतीवाडी लेकर ते कसे कर्माने मिळतील, पण हे नाही मिळत कर्मानं. तर मग कर्मवशीच मिळेल. जैसा राहटी घडी जीव चैतन्य बांधला असे स्वर्गी जाय नरका जाय मोक्ष जाय कर्मभूमी क्रिया करी. बघा राहट घडी असतील तर ती पाणी त्याच्यात बुडत आहे, पुन्हा येते वरी पुन्हा जाते, असं राट सोडूच राहते पाणी. तसे आपण हे ना कोणा सगळं बांधलेलं आहे, चैतन्य बांधला असे म्हणजे कोणा सगळं बांधलं. हा हे अजून नव्या मायला माहित नाही. चैतन्य म्हणजे कोण, त्याचं नाव चैतन्य आहे का नाही. किती नाव आहेत त्याला, कोणचे असे त्याला. इथं चैतन्य म्हणजे संलग्न सगळं आपण बांधलेली. मग आपण काय स्वर्गाला जातो दोघं जण बी आम्ही, आणि नरकाला जातो, कर्मभूमीला येतो, मोक्षाला येतो. कशामुळे जातो, त्या राट घडीला. कारण आपल्याला मागता नाही आलं. काय मागता नाही आल्यामुळे आपण कुठे गेलो राट घडीला चतुर्थी दिली गेलो. मागता नाही, आणि मागता आलं असतं तर
प्रेम मिळालं असतं देवाचं, पण तसं मिळणं नाही ते. कसं मिळेल म्हणजे पायलीची पशी दिव्यात म्हणले देव, पायलीची पशी आहे कशी असं म्हटलं आहे. तर पुन्हा कर्मवसे म्हणायचं. कर्मवसे पाथले दुःख भोगिता देखोनी जीवी अनुकंपा उज्ज्वल द्यावी. जैसा कोणी तू कोणी एको माळे करू माळ्यावरी उभा असे तयाचिया शेताचिया लवणी चोर एकू असे तो वाटा हे ओहरे मारी ब्राह्मणा मारी संन्यासी मारी तो ते देखे परी उगाची असे. मग एक दिसी तो रायासी सापडे मग तो राव तया ते खैरी झुंबावया धाडी मग अवघिये गावीचा लोगू पहावया ये. तो म्हणे कैसा बापुळा बोरा गोमटा धारे दापुटा राणीचा पुत्रू ऐसा दिसत असे. माराव याते खैरी का झुंबी ताये याते पाखाळू का नेगे. मग तो माळे कारू कांबळ्याची गुंती घालून पहावया ये. तो ऐके मग तो म्हणे येणे जिये पापे केली आहाती तिये मी जाणतो आहे की याते लांब खांड ते मोहरी एवढे करावे तथा लहान खांड ते मोहरी एवढे करावे. याच्या खांडी गाव पुजावा तैसे तर बघा मग हे काय कर्म होते पातळे दुःख भोगिता जीवी अनुकंपा उजवणे द्यावी. तर हे म्हणजे ह्या राडघडीमध्ये गेल्यावर दुःखच आहे ना आपल्यावर, पण कर्माना म्हणून लाभ होत आहे. मग ते बघून आपण दुःखी होऊ नये. आपलं काय काम आहे? परमेश्वर चिंतन करणे आपलं काम आहे. काय आहे ते? त्याचं बघणं काम नाही, ते नाही बघणं काम. पण मग आता तुमच्या घरचे आई वडील हे सासू सासरे किंवा भिक्षुक आहेत आपल्या धर्मातले, त्याला जर दुःख आलं तर मग का नाही? ते बी नाही बघायचं. हा, जमान्याचं बघू नका. ते जमाना मोदी आहे ना बघायला. हा, ते बघा तू अधिकारी आहे ना. खरंच आपल्याला काय अधिकारी का? मग आपण कशाला मदत करून करायची? मोदी साहेब बघते काय करायचं जनतेचं. कोणी उपाशी मरत असेल आपण काय करणार? हा, घेता आलं तर 4 घास खाऊ घालू त्याला, परंतु आपण काही नाही करू शकत. पण आता जे कर्मजड लोक आहेत बाबा आमटे, काय घेणं होतं का त्या बाबा आमटेला? देवाचं चिंतन करणार आहे बाबा? नाही, त्यानं सगळे काय केले? कुष्ठरोगी आणले आणि जमा केले आणि त्याची सेवा केली. मग आता पोरीनं केली आत्महत्या त्याची. कोण केली? नाही ते खाऊन केली काय माहिती बिचारी, करायला पाहिजे होती. मग आता बघा इतकं करून देखील त्याच्या पदरी ते चाललं का नाही? मग परमेश्वराचं केलं तशी येईल का त्याच्या पदरी? नाही, येणार नाही. आपल्या पदरी तसं येणार नाही. तर बरकत आहे. आपण जर समजा इथं देवाला सांगितलं की बाबा कोणाची अनुकंपा उमजू न द्यावी, मग आपण मग जाऊ दे, आपली आई पडली बिमार, जाऊ दे तिच्यावर कर्माने भोगत असते. असं म्हणलं जमल का? आई वडील सासू सासरे जे आपले आहेत बाबा जवळचे, ते आपल्याशिवाय कोणीच नाही द्यायला. मग त्याला करायला पाहिजे त्याचा. मग हा जो माळेकार येत आहे, माळ्यावर उभा आहे, माळ्यावर, आणि त्याच्या शेताच्या लवणी चोर आहे, आणि तो कोणी आलं की ते मारते त्या लोकांना आणि पैसे लुटून घेतो. हे बघत आहे. हे म्हणतात मी तरी काय करू? मी का राजा आहे का? याला धरून नेऊन तिकडं सजा देऊ आणि राजाला मी सांगून जाऊ तर मग हे उद्या मानित ना मला. त्याच्यापेक्षा जाऊ द्या. मग तरी सुबोध आपण काहून देत नाही पोलिसाला? आपण पाहतो, मारलेलं नाही का? पाहतोच करे, पण तरी म्हणतोच का याला मारलं नाही ना. आपण जाऊ दे ना, कुठं पोलिसांची मारलेली लावा. तर तसंच हे माळीकार काय म्हणला, जाऊ दे ना, आपल्याला काय करायचं. पण ती एक दिवशी त्याच्या कर्मवशी सापडत आहे त्या राजाला. मग राजा त्याला सुडावर द्यायला नेते. मग लोक येतात गावातले बिनकामी, ते म्हणतात अरे हे तर लय चांगलं दिसायला. चांगलं खाऊ नाही दिसायचं, पैसे खाऊ, लोकांचे पैसे लुटू लुटू चांगलं झालं का नाही ते? मग
चांगला आहे, याला काहून बाबा सोळावर न्याले, तर मग तो शेतकरी शाल घेऊन येत आहे अंगावर, म्हणजे तोंड दिसू नये, बोललं तरी कोण बोललं हे चोराला कळू नये. मग ते म्हणतंय अरे यानं किती पाप केले तुम्हाला नाही माहित बेटा, मला माहिती याचं लांब खाण केवढं करा, मोहरी एवढं करायचं लांब खाण, आणि सगळ्या गाव तुझा तैसे म्हणत आहे तैसे परमेश्वर मनुष्य वेशाची गुंती घालवणी संसारामध्ये अवतरल्यास तिथे जीवाची कृतकर्म जाणत असतील, म्हणून अनुकंपा उपजेल काय अपुर्याची उपजोन द्यावी ना दयाची व्हावी. हे तरी बरं झालं देवानं सांगितलं, बरं आपल्याची हो दे, शेवटच्या वेळी सांगितलं ना, तुम्ही तुमच्या लोकांची करा काळजी, लोकांची करू नका. तर तसं आहे, आपण आपल्या माणसाची काळजी घ्यायला पाहिजे, पण त्या माळेकारासारखं चोरी आपण वाईट कामं करू नये त्या चोरासारखी. तर बरं, सुख दुःख आता इथं काय झालं ताई, इथं त्या माणसानं फक्त वाईटच काम केले की नाही, काय केलं वाईट. माणूस काय कोणचे काम करतो, संत आणि संत कर्म करतो आणि पण यानं काय केलं, असंच केले, संत आले का इथं नाही. मग आता दुसऱ्या सांगतात की जैसे सुख दुःखे पावे अशी सामग्री जिली असे जैसा डोळ्याचा. तर म्हणत आहे डोळ्याच्या ठाई स्वस्त सीधा दोन्ही सामग्री, तेज सामग्री आणि वेद सामग्री. तेज सामग्री वाढवी तरी रत्नाच्या गर्भी कुतले रंग देखे, वेद सामग्री वाढवी तरी कायची न देखे. तैसे या जीवाच्या ठाई दोन सामग्री, संत सामग्री असंत सामग्री. संत सामग्री वाढवी तरी चैतन्यापर्यंत उजळे, असंत सामग्री वाढवी तरी मृतिकापर्यंत मैली. एव विधी इष्टात वाढविता प्रेमाचे पात्र होय, अविधी अनिष्टात वाढविता नित्य नरकासी होय. हे नका वाचू, खर्च नका. तर काय होतं बघा, डोळा असतो, डोळ्याच्या ठाई दोन सामग्री आहेत, तेच सामग्री आणि तेच सामग्री. जर आपण त्या रत्नपारखी माणसाकडे गेलो आणि तिथं त्याच्याकडे शिकलो तर आपल्याला रत्न सापड्या समजत, हिऱ्यावर पैलू कसा पाडायचा ते कळतं. ताई हिरे असतात, औरंगाबादला हिऱ्याचं दुकान आहे, पुण्यात इथं बी असं पुण्याला आहे, पण आपण तिथपर्यंत पोच नाही ना आपली, आहे का आपली पोच, आपली 1 ग्रामपर्यंत पोच आहे. 1 ग्राम केवढेच आहे ते आता, 1.5 लाख रुपये 10. मग आपली पोच कुठं रे, 1 ग्रामापर्यंत, त्या हिऱ्यापर्यंत आपण जातच नाही. पण एखादा जर गेला तिथं शिकायला तर मग त्याला हिऱ्यातले पैलू पाडतात ते हिऱ्यावर. तसं मग माणसाजवळ दोन सामग्री आहेत, ते मी तुम्हाला सांगितलं ना, जीवाचे कर्म काय कर्म का करतो, काय 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 जीवाचं कार्य काय, संत सामग्री, संत कर्म करणे ना संत कर्मे करणे. काय करतो, काय करतो, नाही त्याला हे लागली अनादेवामुळे त्याचं सुरू आत्मती आदगती झाली, त्यामुळे तो तसा संत आणि असंत कर्मे करतो. आणि जीवाचं स्वरूप कसं आहे, म्हणजे काय ज्ञान आणि लक्षण काय आहे, म्हणजे अनादेव लागलेली आहे, आणि पण तो केवळ आहे, पण त्याला अनादेव द्या लागलेली आहे. अनादेव झाले निघल्यावर काय होतं, तो केवळ केवळ. तर बरकत आहे. मग डोळ्याच्या ठाई जशा दोन सामग्री आहेत तशा आपल्या ठिकाणी बी तेच सामग्री आणि तेच सामग्री आहे. तर आपण तेच सामग्री जर वाढली तर आपण प्रेमापर्यंत जातो, आणि मेच सामग्री वाढली तर नित्य नरकापर्यंत जातो. ते लक्षात ठेवा. तर म्हणून कर्मस्थानी तर संत सामग्री, आता दोन्ही सामग्री वाढली आपण, तर आता संत सामग्री आपण वाढली,
म्हणजे शिल्पविद्या घेतल्या अप्रोक्ष विद्या घेतली तर ती वाढल्या तर परमेश्वर असलं का अशी बुद्धी उपजे. म्हणजे परमेश्वर आपल्या भेटतो आपल्याला असं वाटतंय. कशानं की शिल्पविद्यानं अप्रोक्ष विद्यानं आपल्याला काय वाटतंय परमेश्वर आपल्याला येणं प्राप्त होऊ शकतो, पण त्याच्यानं होत नाही. संत सामग्र्या परमेश्वर असलो अशी उपजे परी तो कायसे नाही न वचे न पविजे, तो त्यानं पावत नाही, प्राप्त होत नाही. जैसा खडिया कुट्याचा म्हणत खड्या कुट्याचा कोणी एक डोहाच्या थडिये वेसला असे ते कोणी एक वेडसू उदकाचे स्वच्छ निर्मळ पण ते कोणी अजून खडे उघडे असलग देखे अंगीच्या बाहे वरोती सारुनी हातू झाले हाते न पवे मग पाव घाली पाये न पवे मग बडदनी घेऊनी बुडी दे तेनेही न पवे मग दडिये बैसला से खडिये बैसला से तो म्हणे आगा हे अक्षोभ्य उदक बलतेही करी पा जरी पावसी तैसे अवर विद्येच्या साधने परमेश्वरू पावणी म्हणती परी तो काहीसेनीही न पविजे. बस पक्ष ते नंतर दुसऱ्या वेळेस तर ताई बरं का एक डोह असतो मोठा दुपारचं ऊन पडलेलं असते आणि ते डोह इतका स्वच्छ असतो. मग तिथे एक माणूस बसलेला असतो आधी आणि पुन्हा एक येड माणूस येते तिथे थोडं. मग ते काय त्या डोह्यात वाकून पाहतंय आणि त्याला खाली हिरवे पिवळे लाल दगड दिसतात आणि त्याला वाटते हे खेळायला पाहिजे आपल्याला हिरवे लाल. मग ते हात घालते, ते हाताला येत नाही, पाय घालते, पायाला येत नाही, बुडी घालते, बुडी देते तरी येत नाही. मग हा शहाणा म्हणतो अरे ते अक्षोभ्य उदक आहे, तू काही केलं तरी तुला प्राप्त होऊ शकत नाही. ते तसं ताई आपल्याला शिल्पविद्या झाली की आपल्याला मळ आणि पिंड असतात प्रकाशतात आणि मळाला काय म्हणतो पिंडस्थेला देव म्हणतो आपण आणि मग आपल्याला वाटतं देव झाला होता आपल्याला, पण देव होत नाही. तशी असलं बुद्धी आपल्याला उपजते पण त्यानं देव होत नाही आपल्याला. कशानं होतो मग परमेश्वराच्याच मार्गाने गेलं तर आपल्याला परमेश्वर होऊ शकतो, बाकी आपल्याला परमेश्वर होऊ शकत नाही. पण तो जो बसलेला असतो तो म्हणतोय अरे भल्या माणसा हे नाही का खोल पाणी आहे, म्हणजे समुद्र म्हणजे पाणी खोल आहे, तुला हे ना काही होणार नाही. तसं मग अप्रोक्ष ज्ञानी हे आपल्याला सांगतं की बाबा हा परमेश्वर काही आवृत्तीनं येणं होणार नाही. तर परमेश्वराच्या भलते करिपा परमेश्वर कायसे नाही येणं म्हणजे असे जर काही कामं केली तू तरी परमेश्वर तुम्हाला प्राप्त होऊ शकत नाही. मग परमेश्वर आहे परमेश्वर जाणीजे परमेश्वराच्या मार्गानंच जर आपण गेलो तरच परमेश्वर आपल्याला प्राप्त होतो, नाही ते एरवी परमेश्वर प्राप्त होत नाही. शिल्पविद्यानं होत नाही, अप्रोक्ष विद्यानं होत नाही, वेदाच्या पठणानं होत नाही, कशानंच होत नाही. गीतेमध्ये क्लिअर सांगितलं द्यावं नहा वेदेन तपसा न दाने न चर्या. वेदानं नाही दान केल्यानं होत नाही, कशानंच होत नाही. परमेश्वराची आस्तीपरी आचरली तरच परमेश्वर प्राप्त होऊ शकतो, नाही तर होत नाही. असं आहे. किती झाली दृष्टांत? 15 झाली. तर ताई बघा पहिले 3 दृष्टांत, पहिले 3 दृष्टांत. आता लक्ष द्या, पहिले 3 दृष्टांत